नमस्कार. आता कॅप 1च्या ऑप्शन फिलिंगसाठीचं डेट्स आपल्याला मिळालेले आहेत. 26 जुलै ते 28 जुलै तुम्हाला ऑप्शन्स भरायचे आहेत आणि 31 जुलैला फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट मिळणार आहे. ऑप्शन्स तयार करायला आता तुम्ही सुरुवात करा. फायनल मेरिट लिस्ट आज लागणं अपेक्षित आहे, ती लागेल. त्याच्यामध्ये काय फारसा बदल अपेक्षित नाही आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. मी तुम्हाला काही मदत लागली तर मला कळवा, तुमचा मेरिट नंबर कळवा वगैरे असं ऑलरेडी तुम्हाला मेसेज केला होता. मी तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणतो, कारण तुमच्यापैकी कित्येक लोकांनी त्याचा अर्थ असा घेतला आहे की जणू काही हे या गोष्टी काही करण्यासाठी, ऑप्शन्सला मदत करण्यासाठी माझी कुठली तरी तुमच्याकडून अपेक्षा आहे, काही फीज वगैरे घ्यायची आहे. तर असं काही नाही आहे. आणि यातून मला एकूणच सगळ्या लोकांचं एक प्रतिबिंब दिसतं. व्हिडिओ बघतायत, त्यांना पटतंय, हे सगळं बरोबर आहे. पण कोणी आपल्यासाठी काही करून देतंय तर तो फीजसाठी करत असेल, या प्रकारचा जर का अप्रोच असेल तर मला माफ करा, मी त्यातला माणूस नाही. या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला तुमचा मेरिट नंबर किंवा काहीही पाठवू नका. मी काही मेरिट लिस्ट वगैरे तयार करणार नाही. मला काही वेळ नाही का, म्हाताराच वेळ लागलाय का मला? मी तुम्हाला मदत व्हावी म्हणून या गोष्टी करत होतो, पण मला या गोष्टीचा त्रास होतो. आणि एवढं सुद्धा जर का तुम्ही मला ओळखू शकला नसाल, मी तुम्हाला एकदा तरी म्हणलंय की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी कुठली अपेक्षा तुमच्याकडनं ठेवली होती? काहीही ठेवलेली नाही अपेक्षा. या उपर तुम्हाला मदतीचा हात पुढे केल्यानंतर जर का माझ्या हेतूबद्दलच शंका घेणार असाल तुम्ही, तर मला नाही करायचं होय का? नाही, हे असली फुकटची धुणी भांडी मी करणाऱ्यातला माणूस नाहीये. मी आपलं 4 लोकांना मदत होईल. खूप खेड्यापाड्यातल्या लोकांना काही माहिती नसतं. अर्थात ज्या लोकांशी माझं आधी बोलणं झालं आणि ज्यांना मी तुम्हाला ती लिस्ट किंवा त्या प्रकारचे ऑप्शन्स देतो असं सांगितलंय, त्यांना मी देणार आहे. मी दिलेल्या शब्दापासून फिरणारातला माणूस नाहीये. पण मला माफ करा, मला नवीन कोणी काहीही पाठवू नका. मी करणार नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही मला माझी किंमत करायला सांगताय किंवा दाखवून देताय, हे मला पसंत नाही. माझ्या बोलण्यातनं तुम्ही आजतागायत एवढं तर नक्की समजून घेतलं असेल. याच्या पुढे अशी चूक मी करणार नाही. मला काही पाठवू नका, काहीही नको. मी इनफॅक्ट पुढे जाऊन तुम्हाला आता ऑप्शन लिस्ट कशी तयार करायची हे सांगतो. जे लॉजिक तुम्ही जर का नीट आत्मसात केलं, हा व्हिडिओ 2 वेळा पहा, 3 वेळा पहा, तुमच्या उपयोगाचा आहे तुम्हाला वाटलं तर. ऑप्शन लिस्ट तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा मेरिट नंबर बाजूला ठेवा. नंबर 2, कट ऑफ लिस्ट जी आहे तीही बाजूला ठेवा. बाजूला म्हणजे तुमच्या बाजूला नाही, दूर ठेवा. आपल्याला त्याशी काहीही घेणं देणं नाही. ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर मार्क्स किंवा कुठलं कॉलेज कितीला क्लोज झालंय, पहिल्यांदा अशी लिस्ट तयार करा की जिथे तुम्हाला डोळे झाकून ॲडमिशन घ्यायला आवडेल. म्हणजे ऑब्व्हियसली पुण्यातल्या लोकांचा पहिला चॉईस कदाचित COEP कम्प्युटर आणि COEPतले पुढच्या काही ब्रांचेस, मग PICT, मग VIT असे असतील. मुंबईचे लोक VJTI, SPIT वगैरे या पद्धतीने पुढे जातील. तर अशी सलग लिस्ट तयार करा. भले त्यात 25, 30, 40 ऑप्शन्स येतील की जे मी थोडक्यात सांगताना असं म्हणतो की जे तुमचे ड्रीम ऑप्शन्स आहेत. हे रिझल्ट आणि बाकी कट ऑफ आणि प्रोसिजर या सगळ्या कटकटी बाजूला ठेवून मला इथे जाऊन ॲडमिशन घ्यायला आणि इथे जाऊन शिकायला आवडेल, या पद्धतीचे चॉईसेस पहिल्यांदा तयार करा. आणि हे चॉईसेस तयार करताना सुद्धा कुठल्याही कॉलेजला कुठल्याही पद्धतीचं सोनं लागलेलं नाहीये. तुमची ब्रांच हीच आयुष्यभर तुमच्या पुढे राहणार आहे. मी माझ्या नावापुढे BE मेकॅनिकल असं लिहितो, ना की BE COEP. आणि
कुठल्याच ठिकाणी स्वतःची डिग्री ही तुमच्या ब्रांच सकटच लिहिली जाते, कॉलेजचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. एवढ्या 4 वर्षापुरतं आणि फार फार तर नोकरी मिळेपर्यंत त्या कॉलेजच्या नावाचा कदाचित उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली ब्रांच सिलेक्ट करा. कन्सिस्टंटली त्या ब्रांचमध्ये तुम्हाला कुठे 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 शिकायला आवडेल ती लिस्ट तयार करा. आणि ती कॉलेजेस संपली स्वतःच्या युनिव्हर्सिटीतली, नॉर्मली मी असं म्हणतो, की मग विचार करा की आता मी याच ब्रांचमध्ये इतर युनिव्हर्सिटीतली कॉलेजेस बघू का. जर का हो असेल तर इतर युनिव्हर्सिटीतली कॉलेज लिहा, नाही असेल तर मग विचार करा की ठीक आहे, एवढ्या सगळ्या ह्याच्यात जर का मला माझ्या आवडतीची ब्रांच मिळत नसेल तर माझा दुसरा चॉईस काय आहे. आणि मग दुसरा ब्रांचचा चॉईस घेतल्यानंतर परत हीच प्रोसिजर चालू ठेवा. आणि मग तिसरी ब्रांच, असं करत करत ही पहिली 25, 30, 40, 50ची लिस्ट तयार करा. आता ही लिस्ट तयार झाल्यानंतर ही तुमची ड्रीममधली कॉलेजेस आणि ड्रीममधल्या झाल्या. याच्यात सुद्धा लोक कम्प्युटर नाही मिळालं तर IT नाही मिळालं तर AI नाही मिळालं तर ML, AIML असं करतात. याचा अर्थ तुमचा कॉलेजला प्रेफरन्स होतोय, ब्रांचला नाही. कम्प्युटर तर सलग कम्प्युटर द्या, मग IT तर सलग IT द्या, मग AI तर सलग AI द्या. हा सल्ला आहे, अर्थात फुकटचा आहे. घ्यायचा तर घ्या, नाही तर नका घ्या. आणि या पद्धतीने तुम्ही ही लिस्ट 25, 30, 40, 50, 60ची केल्यानंतर आता विचार करा की ह्याच्यात नाही होते माझं, असं जर का असेल तर मी आता पुढचे काय विचार करू की ज्या कॉलेजेसला मी जाईन, कारण मला डिग्री आवश्यक आहे. मग त्या कॉलेजेसमध्येही, म्हणजे मी ज्याला Tier 1 कॉलेजेस झाली, आता Tier 2 कॉलेजेस तिथे जा. परत त्याच्यामध्ये 30, 40, 50 कॉलेजेस आणि ब्रांच असे चॉईसेस झाल्यानंतर मग परत एकदा Tier 3 कॉलेजेसचा विचार करा. आणि असे तुम्ही 100 ऑप्शन्स तयार केल्यानंतर स्वतःचा स्टेट जनरल मेरिट नंबर बघा आणि कट ऑफ लिस्ट पहा. ती सुद्धा जनरल नाही पाहिजे, तुमच्या ऑप्शन 1 तुम्ही जो दिलेला आहात त्याचा कट ऑफ तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये काय आहे, तिथं तुम्हाला मिळते का, नाही तर पुढचा. असं करत करत तुम्ही केलेल्या लिस्टमध्ये किमान 7 ते 8 ठिकाणी असं असलं पाहिजे की कट ऑफची जी रँक आहे ती तुमच्या रँकपेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमची रँक समजा 10,000 असेल तर कट ऑफ तिथे 12,000, 14,000 दाखवत आहेत. याचा अर्थ तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळू शकते. आणि अशा किमान 10 ते 12 ऑप्शन्स तुमच्या लिस्टमध्ये यायला पाहिजेत. असं जर का झालं तर तुमचा ऑप्शन फॉर्म बरोबर आहे. या पद्धतीने ऑप्शन्स तयार करा. वेड्यासारखे कट ऑफवरनं ऑप्शन लिस्ट तयार करू नका. ऑप्शनमध्ये पहिल्यांदा ड्रीम ब्रांच, ड्रीम कॉलेजेस, मग ब्रांच सॅक्रिफाईस करून परत ड्रीम कॉलेजेस, आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच, नेक्स्ट लेवल ऑफ कॉलेजेस. याच पद्धतीने जायचं असतं. याच पद्धतीने जाणं जास्त लॉजिकल आहे. वेड्यासारखं या कॉलेज, ती युनिव्हर्सिटी, ती ब्रांच असलं कंपॅरिझन करू नका. वेड्यासारखी कट ऑफ लिस्ट तयार करून म्हणजे कोणाचे कट ऑफ किती आहेत हे बघू नका. सर्व कॅटेगरीजमध्ये तिथे जी कट ऑफ रँक, मी परत सांगतोय, रँक जी कट ऑफ रँक दाखवलेली आहे ती स्टेट जनरल मेरिट नंबरच आहे. पुन्हा युनिव्हर्सिटीत एखाद्या कॉलेजमध्ये OBCचा कट ऑफ जर का 12,000 दाखवला असेल तर तो तुमचा होम युनिव्हर्सिटीचा OBCची रँक नाही आहे, ती स्टेट जनरल मेरिट नंबरच आहे. हे डोक्यात बसवा. लेडीजनी तेच करा. पुढच्या ज्या सगळ्या रँक, स्टेट जनरल मेरिट नंबर नंतरच्या ज्या रँक्स आहेत त्या फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येण्यासाठी दिलेल्या आहेत. ती रँक कुठेही कट ऑफ लिस्टमध्ये दाखवलेली नसते. आणि एकदा हा ऑप्शन फॉर्म तुमचा तयार केलात तुम्ही की मग ऑल इंडिया मेरिट नंबर तुमच्याकडे असेल तर त्याच्यातही चेक करा की तुमच्या मेरिटला ऑल इंडियामध्ये कुठे सीट मिळू शकते. मग तुमचा ऑप्शन फॉर्म कंप्लीट झाला आणि तो भरा. धन्यवाद. ऑल द बेस्ट. माझे व्हिडिओज चालू राहतील, पण माझी किंमत जर का करणार असाल तर प्लीज करू नका. मला तुमच्याकडनं काहीही नको आहे. ना मी कोणाच्या बाजूचा आहे ना कोणाच्या विरुद्ध आहे. या नियमांच्या ज्या चुका आहेत त्या मी तुम्हाला दाखवतोच आहे.
इन्स्टिट्यूट लेवलचं यांनी राऊंडसाठी काय 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 केलं याच्यावरती मी खरं बोलणार होतो, पण सॉरी, आजचा व्हिडिओ ऑप्शन्स कसा करा या संदर्भातला आहे. पुढच्या वेळेला मी त्याच्याबद्दल बोलीन. तुम्ही बघितलात व्हिडिओ, आनंद आहे, तुम्हाला उपयोग झाला त्याहून आनंद आहे. माझी अपेक्षा नाही हे एकदा नक्की लक्षात ठेवा आणि कृपा करून मला आता काही पाठवू नका. मी ज्यांना हो म्हणलोय ते सोडून मी आता याच्या पुढच्या कोणालाही कुठलीही मदत करणार नाही आहे, कारण त्याची किंमत नाही, कारण किंमत केली जाते म्हणून नाही आहे. धन्यवाद.